जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. द्वैताची झाडणी. आता ज्ञानोबा आपल्याला जे त्यांच्या अनुभवातले आहे ते सांगतात. या ठिकाणी ते म्हणतात, हे जे द्वैत आहे, हे जे सगळीकडे आम्हाला दोन दोन दिसते, याची झाडणी व्हायला पाहिजे. हे द्वैत नाहीसे व्हायला पाहिजे. द्वैत गेले तरच अद्वैत येईल ना. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. सद्गुरूंच्या कृपेने द्वैताची झाडणी झाल्यानंतर आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते ते खरे ज्ञान होय, अद्वैताचे ज्ञान आहे. परंतु गुरुविण ज्ञान म्हणजे सद्गुरूंच्या कृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही. बाकीचे जगाचे ज्ञान देणारे तर पुष्कळ गुरु आहेत. ते गुरु तर आहेत, परंतु आम्हाला जे ज्ञान पाहिजे ते म्हणजे आत्मज्ञान पाहिजे. आणि आत्मज्ञान देणारा फक्त सद्गुरूच असतो. तेच एक स्थान आहे. त्याच स्थानावर ते मिळते. इतर स्थानी जाऊन आत्मज्ञानासंदर्भात काहीही मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, गुरुविण ज्ञान. ते जे आत्मज्ञान आहे ते फक्त सद्गुरूंच्याच जवळ असते. तेथेच तुम्हाला ते आत्म्याचे ज्ञान प्राप्त होईल. अन्य ठिकाणी तुम्हाला जे मिळेल ते जगाचे लौकिक ज्ञान मिळेल. आता आम्हाला हेच माहिती नाही की लौकिक ज्ञान कसे असते आणि आत्मज्ञान कसे असते. हेच आम्हाला माहीत नसते. म्हणून आम्ही कुठेही काहीही मागतो, कोणत्याही गुरुकडे जातो, कोणत्याही गुरुकडे काहीही मागतो आणि आमचे समाधान करण्यासाठी तो गुरु सुद्धा काहीतरी देतो. ही माळ घे, हे गळ्यात घाल, हा खडा घे, हे भस्म लाव, व्रत कर, उपवास कर, अशा प्रकारे अडकवणारे पुष्कळ गुरु आहेत. मग अशा गुरूंमुळे आत्मज्ञान होईल का? कधीच होणार नाही. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान अशा गुरूंकडून कधीच होत नसते. जे खरे गुरु असतात ते सद्गुरू असतात आणि त्यांच्याकडेच आम्हाला ते आत्मज्ञान प्राप्त होते, असे ज्ञानोबा आम्हाला सांगतात. ज्ञानोबा पुढे म्हणतात, तया कैसे कीर्तन घडे नामी. जर तुला आत्मज्ञानच प्राप्त झाले नाही, मग तू कसले कीर्तन करतो रे? आता पुष्कळ लोक कीर्तन करतात. त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचे नाही. ते लोकांमध्ये जागृती करतात, परंतु त्यांना आत्मज्ञान देता येणार नाही. कारण ज्याला सद्गुरूंच्या कृपेने आत्मज्ञान झालेच नाही, तर तो दुसऱ्याला आत्मज्ञान कसा देऊ शकेल? म्हणून ज्ञानोबा सांगतायत की हा आनंदाचा क्षण सर्वांनी उपभोगावा, ह्यासाठी मी हा आत्मानुभव तुम्हाला सांगतो आहे. आत्मानुभव जो आहे तो आत्मानुभव फक्त सद्गुरूंच्याच कृपेने प्राप्त होतो. सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेला तो आत्मानुभव मग दुसऱ्याला सांगता येतो, देता येत नाही. कारण आत्मानुभव ही अशी एखादी वस्तू नव्हे किंवा पदार्थ नव्हे की कोणी एखाद्याने उचलली आणि दुसऱ्याला दिली, दाखवली. आत्मानुभव ज्याचा त्याने सद्गुरू कृपेने घ्यायचा असतो. ज्याला आत्मज्ञान झालेले नाही त्यांच्याबद्दल ज्ञानोबा म्हणतात, तया कैसे कीर्तन घडे नामी. मग अशा माणसाला त्या भगवंताचे कीर्तन, त्या नामाचे कीर्तन कसे करता येईल? नामातला जो नामी म्हणजे नामामध्ये राहणारा जो भगवान, ते तत्व याची जाण झाल्याशिवाय त्याचे कीर्तन कसे करता येईल? म्हणजे ज्ञानोबा म्हणतात, तया कैसे कीर्तन घडे नामी. आता ज्ञानोबा पुढील ओवीत काय म्हणतात ते बघूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.